टॉप 9 बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्त्यांवर डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। माध्यमांशी बोलताना अरोरा यांच्या परवानगीची आवश्यकता, सूत्रांची माहिती। मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना धक्का। श्रीवर्धनमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। बिहारमध्ये ठाकरे बंधू नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला, यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं म्हणणं काय? काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आम्ही युती करायला तयार, मात्र तिसरा पार्टनर नको अशी आमची भूमिका। आम्ही सबुरी ठेवूनच वागतोय। सामनाच्या अग्रलेखाला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। बिहार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना करण्याची आवश्यकता नाही। सामनाच्या लेखावर शरद सकपाळांचं प्रत्युत्तर। बिहारमध्ये 10 पक्ष सोबत असताना आमचा पराभव ही वस्तुस्थिती, सकपाळांचं वक्तव्य। बीडमध्ये भाजप आणि एमआयएम कार्यकर्त्यांची आमने-सामने घोषणाबाजी। उमेदवारी अर्जाची छाननी दरम्यान घोषणाबाजी। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रसंग टळला। राज ठाकरेंनी झापल्यानंतर मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईची नवी पोस्ट। अभिनेते रमेश परदेशींकडून संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट। राष्ट्रप्रथम अशा आशयाची फेसबुक पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण। दरम्यान याआधी एकीकडे रहा असा राज ठाकरेंनी सल्ला दिला होता। जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद साधतील। अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत नाराज अपक्ष अर्ज मागे घेतील। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंबईतील शिवसेना भवनमधील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन सोहळा 20 तारखेला होणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान होणार। आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। वकील असीम सरोदेंची जी सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगिती देण्यात आली। 3 महिन्यांसाठी सरोदेंची सनद रद्द करण्याचे देण्यात आले होते आदेश। येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात मिनी विधानसभेचा बार उडणार। जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता। 2 दिवसात आचारसंहिता लागणार। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा होणार। मुंबईतील आमदारांची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयं पुनर्विकासासाठी महत्त्वाची बैठक। मुंबई उपनगरचे पालकमंत्री असलेल्या ज्या आहेत ते आता बैठकीला आशिष शेलारांनी ही बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला सर्व पक्षीय आमदारांची उपस्थिती होती। आदित्य ठाकरेंचे म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र पाहायला मिळते। वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्यांबाबत हे पत्र लिहिण्यात आलं। इमारतींमध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्याची म्हाडानं काळजी घ्यावी। पत्रातील मागणीचा उल्लेख जो आहे तो या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात आलेले आहे। आता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अभिनेते रमेश परदेशींनी भाजपात पक्षप्रवेश केला। संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यानं राज ठाकरेंनी पिट्या भाईला सुनावलेलं होतं।